नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. मी कोकणी अभिषेक. आज आलेलो आहे साण्यावरती. आज तिथे बोरिवसा म्हणजे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक करतो आम्ही तिथे बोरिवसा साण्यावरती येऊन खीर वगैरे, चुनचुन्या वगैरे. आणि ते आई झोला देवीची पालखी इथे बसते इथे. आणि बघा इकडे आता चुनचुणी तयारी वगैरे झालेली आहे. तयारी चालू आहे, चुनचुण्याची वगैरे तयारी चालू आहे. इकडे बघा इकडं शिजवत आहेत. एकदम तयार, एकदम साण्यावरती तिथे दरवर्षीप्रमाणे केले जाते ते. बघा चुनचुन्या वगैरे तयार आहेत. बाजूला साईडलाच खिरीची पण तयारी चालू आहे आपल्या. बघा इकडे खिरीची तयारी चालू आहे. खीर पण तयारी चालू आहे बघा. सगळं गोलबिल तयार करून ठेवलं आहे. तुमच्याकडे असं करत असेल तर नक्की सांगा कमेंट करून आपल्याला. कुठपर्यंतही आपली व्हिडिओ जाते बघूया आज. बघा चुनचुने तयार झाले. किती चुनचुने आहेत बघा. सर्व एकत्र येणार. नंतर मग चुनचुन्या वगैरे ते तयार करून बघा. इकडे खीर चालू आपली झालेली आहे. खिरीची पण तयारी झालेली आहे. खीर आणि चुनचुने असतात. नाही तर केळीच्या पानावर एक सर्वांना एकत्र देऊन प्रसाद देवाच्या समोर. खिरी तयार चालू झालेली आहे. सगळे वाडीमधले असतात माणसं. एकत्र येऊन ते केलं जातं दरवर्षीप्रमाणे. बघा ते एकदम खीर एकदम मस्त झालेली आहे, गडगड. थोड्या वेळाने मी आपल्याला बघायला मिळेल सगळं एकत्र बसून. तयार झालेली आपली खीर. आणि बघा एकत्र लाईनीत बसून केळीच्या पानावरती खीर. हे पण मंदिर आहे बाजूला, इथे पण मंदिरच आहे. इथे पण आपली आई झोला देवीची तिथं पालखी बसते. सर्वांनी एकत्र बसून अशी पोरं वगैरे असतात तिथे. सर्वांनी मग एकत्र येऊन तिथं खीर खावी. तिथेच खाली बाजूला विहीर आहे, तिकडे पाणी बिणी घेऊन तिथेच सर्व. बघा तिकडे मग अशी ती दाखवलं तिथे ते स्थान आहे. तिथे ती आमची दरवर्षी जत्रा भरते तिथे. बघा पोरं वगैरे शाळेतून येतात संध्याकाळी 5 वाजले की इकडेच. त्यानंतर आपले ते दाखवलं हे मंदिर आहे. हे पण इथं पण पालखी बसते. आणि मित्रांनो, तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे मग असे बोरिवसा करतात का. तर भेटूया आपण चला पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.